निघते का अध्यक्ष हा नाही डायमेन्शन ट्रेनच्या पुढे येते बरोबर तसंच ज्ञानेश्वर महाराज लाईटिंग पोलीस इथं असणं म्हणजे बसेस आत बाहेर निघणं रस्त्यावरचे हा मेन चौक आणि चोऱ्यांचं प्रमाण सुद्धा इथं आहे त्यामुळं आता ते आपल्याला करावं लागेल असा वळ पाठवला तुमच्याकडे डस्टबिन मोठे आहेत आपण प्रत्येक ट्रॅक्टर पण मोठे गाडी आरोग्य केंद्राचं पाठीमागे असतो आज आहे नगरमध्ये एक किलोमीटर रस्ता मोठा करतोय त्यावेळेला आपण ते पोल सगळे काढतोय अंडरग्राऊंड आपण सगळं करतोय अलग अलग ते आता टेंडर झाले ना 9 कोटी हां 12 कोटीचे इथलं 12 कोटीचे त्यामध्ये तेवढ्या करताच केले की बाजार तळ म्हणजे पालखी मार्ग आणि हा मेन रोड हे अंडरग्राऊंड करायचं जे रस्त्यावरचे पोल आहेत वायर ज्या वरच्या आहेत ते सगळे काढायचे झाले ते टेंडर आता A1 काहीतरी L1 मंजूर झालं हां दिला पुण्याचं आहे काय शिरवड तो घे ना पूल पुतळ्यापासून गोटेमाळ पूल रोड आहे आणि त्याच्याबरोबर पालखीची आतमध्ये नगरपंचायत बाजार पूर्ण
तिकडून जी जाते पूर्ण खंडाळा तो पण पूर्ण हे दोन्ही रोड बऱ्यापैकी कव्हर झाले. पलीकडचा रस्ता शिरवळ रोडनं तो वड्याचा जो पूल आहे तिथपर्यंत अंडरग्राऊंड आहे. वड्याच्या सेव्हिंग मध्ये ते करायचं. तेवढं डोक्यात ठेवा, बिलोचं टेंडर आहे, जे सेव्हिंग होईल त्यामध्ये पुलाच्या पलीकडची बाजू जेवढी होईल पलीकडची कव्हर तेवढी नाही. NHI पण करेल, पण आपल्या ह्याच्यात ते ठेवा ना. स्कोपमध्ये पकडले त्यांनी अंडरग्राऊंड नाही पकडलं, शिफ्टिंग पकडलं. नाही, पलीकडचं पुलाच्या पलीकडचं अंडरग्राऊंड पकडले. आता दोन गोष्टी होती. एक आपला मेन रोड रुंद होईल आणि आपला टोटल रिंग रोड करतो दोन. रिंग रोड सुद्धा आता त्याचंही सर्व्हिस सगळा झालेला आहे. ते आता DPR बनवायचं आहे. मी सांगितलं अधिवेशन झाले की एकदा आमचे 4-2 लोक बसू आणि तो रिंग रोडचं DPR एकदा फायनल करू, म्हणजे तो मंजुरीला पाठवते. आता अडचण तशी आपली सातारा रोड निरा रोडला ज्या स्ट्रीट लाईट आपल्या रोडला लावायच्या MSCBचे पोल नाहीत आणि लाईन ओढलेल्या नाहीत. कुठं? मेन रोड सातारा निरा रोड अंधार असतो पूर्ण. स्ट्रीट लाईट नगरपंचायत पोचलेली नाही. आपल्याला करायची पण आपल्याकडे तुमच्या हद्दीतलं ना, पंचायतीच्या. हो पंचायत. बरं, पोल लावायला लाईन ओढायला त्याचं एस्टिमेट जाते 30 लाखापर्यंत. मग करून घेऊ किरकोळ विषय. ते करून घेऊ. तारा ओढणं आणि लाईन तुम्ही प्रस्ताव शिव, प्रस्ताव तयार आहे का? त्यांनीच केलं, त्यांनी केलं त्या केलाय तयार. तुम्ही ते माझ्याकडे ते DPDCतनं मी देतो त्याला पैसे लगेच. त्यात उद्या गरम मीटिंग आहे, मला उद्या दिलं तर उद्याच मी हे करतो. हां, मला द्या उद्या मीटिंग घेतो ट्रेनचा पालखी सोहळा सातारा जिल्ह्यामध्ये 15 रोजी आगमन होत आहे. 4 मुक्काम आहेत. प्रशासनाचं कसं नियोजन आहे? म्हणजे आता कालच माऊलींचं आगमन 15 तारखेला होतं, बुधवारी. म्हणजे सालाबादप्रमाणे जे काही नियोजन असतं त्या पद्धतीचं नियोजन, किंबहुना त्याच्यापेक्षा सुद्धा चांगला नियोजन करण्याचा प्रयत्न मग आमचे प्रांत तहसीलदार, आमचे नगराध्यक्ष लोणंद CO, त्याचबरोबर पंचायत समितीचे आमचे सर्व सभापती असतील, VDO आणि एकूणच आमचा MSCB असेल, आमचा पोलीस आमचा विभाग असेल, म्हणजे आरोग्य विभाग असेल, शासनाचा प्रत्येक विभाग या नियोजनाच्या संदर्भामध्ये दरवर्षीप्रमाणे अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन त्या निमित्तानं केलेलं आहे. आणि निश्चितपणानं हे जे आगमन होतं आहे, कारण मुळामध्ये हा वैष्णवांचा जो मेळावा होतो हा एक आमच्या जिल्ह्याच्या दृष्टीनं, कारण आमच्या खंडाळा तालुक्यामध्येच पाडेगावमधूनच या जिल्ह्यामध्ये पालखीचं आगमन होणार आहे आणि तो या जिल्हावासियांच्या दृष्टीनं अतिशय आनंदाचा आणि उत्साहाचा क्षण असतो. आणि एक वेगळ्या पद्धतीचा उत्साह हा प्रशासनातले अधिकारी कर्मचारी, त्याचबरोबर या जिल्ह्यातील जनता आणि विशेषतः खंडाळा तालुक्यातील सर्व जनता या स्वागताकरता आसुसलेली असते. आणि या अनुषंगानं ज्या ज्या काही नागरी सुविधा आवश्यक आहेत, मग अगदी पालखी तळाची या ठिकाणी माऊलींच्या विसाव्याची व्यवस्था असेल, या ठिकाणी घेण्यात येत असणाऱ्या सर्व काही बाबी असतील, याचा चांगल्या पद्धतीनं नियोजन केलेलं आहे. त्याचबरोबर आरोग्याच्या संदर्भात सुद्धा मग इथं एक आम्ही आरोग्याचं एक पथक ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आमची जी PSC आहे तिथं आरोग्याच्या संदर्भात आणि काही फिरती पथकं असं आरोग्याच्या संदर्भातलं सुद्धा नियोजन केलेलं आहे. त्याचबरोबर स्वच्छतेच्या संदर्भात सुद्धा काही स्पॉट आम्ही व्हेरीफाय केले आणि त्या स्पॉटवर एकत्रित कचरा संकलन करून आणि मग तो एकत्रित आमचा जो कचरा डेपो आहे त्या ठिकाणी त्याची नेण्याची व्यवस्थासुद्धा अतिशय व्यवस्थित केलेली आहे. शौचालयाच्या संदर्भात तब्बल 1800 शौचालयांची निर्मिती या निमित्ताने केलेली आहे, की जेणेकरून येणाऱ्या भाविकांना किंवा येणारे जे वैष्णव आहेत त्यांना कुठलीही गैरसोय होऊ नये या पद्धतीचं लक्ष हे प्रशासन आणि आम्ही सगळी मंडळी ही त्या ठिकाणी घेतोय. या संदर्भामध्ये आता MSCBनं सुद्धा चांगल्या पद्धतीचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आता आम्ही अंडरग्राऊंड केबलिंगसुद्धा
मंजूर केलं आहे. तब्बल 12 कोटी रुपयाचा हा प्रकल्प आता त्याचं टेंडरसुद्धा झालं आहे आणि कॉन्ट्रॅक्टरसुद्धा फायनल झाला आहे. त्यामुळं पुढच्या वर्षी हे जे मेन रोडवरचे जे पूल आहे आणि या रस्त्यावरचे आणि बाजार तळावर इथं संपूर्ण आपण अंडरग्राऊंड केबलिंग करणार. त्यामुळं रस्त्यावरचे पूल आणि ज्या लाईन आहेत त्या आता तुम्हाला पुढच्या वर्षीमध्ये निघालेल्या दिसतील. त्या अनुषंगानं सुद्धा आपत्ती व्यवस्थापनमधून आम्ही तब्बल 12 कोटी मंजूर केलेले आहेत. बाकीचीही कामं सगळी युद्ध पातळीवर सुरू आहेत आणि निश्चितपणानं पंचायत समितीसुद्धा आमचं चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी लक्ष ठेवून प्रत्येक विभाग शासनाचा म्हणजे पोलिसांनी सुद्धा आणि नगरपालिकेनं सुद्धा जे आता पालखी येते त्यावेळेला गर्दी खूप असते, वाहनं खूप आत गावामध्ये येत असतात. त्यामुळं रस्त्यावरचं अतिक्रमणं सुद्धा सगळी मोकळी करण्याचा प्रयत्न केला की जेणेकरून सुसह्य पालखीचा प्रवास व्हावा. या अनुषंगानं सगळी खबरदारी आम्ही आणि प्रशासनानं त्या ठिकाणी घेतली. आबा, लोणंदमध्ये गतवर्षीप्रमाणे यावर्षी एकच मुक्काम आहे, भाविकांची गर्दी वाढणार आहे, याबाबत काय सांगाल? नाही, निश्चितच. कारण जनरली साधारण 2 दिवसाचा मुक्काम लोणंदला असतो, परंतु या वेळेला एकच मुक्काम आहे. त्यामुळं साहजिकच आहे. कारण अगदी कोल्हापूरपासूनचे लोक किंवा कोकणातली सुद्धा लोक माऊलींचं दर्शन घ्यायला लोणंद त्यांना जवळ पडतं. त्यामुळं लोणंदला ही बाहेरची सगळी मंडळी आणि जिल्ह्यातले सगळे भाविक हे शक्यतो लोणंदला येतात. त्यामुळं स्वाभाविक आहे गर्दीचं नियोजनसुद्धा पोलीस प्रशासनानं आणि नगरपंचायतीनं व्यवस्थित केलेलं आहे आणि त्या अनुषंगानं निश्चितपणानं व्यवस्थित सगळं सुरळीत पार पडेल. आबा, माऊलींचं आगमन सातारा जिल्ह्यामध्ये होत असतानाच पाऊसही सांगितला आहे, त्याबाबत कसं नियोजन केलं? नाही, आता मी त्या खात्याचा मंत्री आहे आणि पाऊस काही येईल अशी परिस्थिती नाही. कारण जो हवामान विभागानं जो अंदाज व्यक्त केला होता 9-10 तारखेपर्यंतचा पावसाचा आणि आपण बघतोय त्या पद्धतीनं जेव्हा त्यांनी पाऊस पडणार सांगितलं त्यावेळेला पाऊस पडलेलाच. जेव्हा आपल्या हवामान विभागानं पाऊस नाही पडणार सांगितले तुम्ही बघा 10 तारखेपासून हे पावसानं उघडीप संपूर्ण राज्यभर दिली. त्यामुळं मला काही वाटत नाही की पावसाचं काही आगमन होईल आणि त्यानिमित्ताने काही वेगळी व्यवस्था करावी लागेल. आणि जरी तसं काही घडलं तरी ती सुद्धा व्यवस्था आम्ही केलेली आहे. आबा, दिवसेंदिवस माऊलींचा पालखी सोहळा वाढत चालला आहे. आपण लोणंद नगरपंचायतीने प्रस्तावित DP-मध्ये 25 एकराचा जो आरक्षित केलेला आहे नवीन पालखी तळासाठी, त्याबाबत नाही, त्याच्यावरही कार्यवाही सुरू आहे. कारण जो पालखी तळ करायचा त्याच वेळेला जे पालखीचे आपल्या विश्वस्त मंडळी आहे त्यांच्या सल्ल्यानं तो पालखी तळ हा जागा असेल तो सगळा व्यवस्थित डेव्हलप करावा लागतो. त्या पद्धतीनं आमची पावलं प्रशासनाची चालू आहे. आबा, लोणंदला खरं तर रिंग रोडची गरज आहे, कारण वाहतुकीची समस्या फार मोठी आहे. पालखी सोहळाच्या दरम्यान तर अगोदर आहे, नंतर होते, पण वर्षभर सुद्धा रिंग रोडची आवश्यकता आहे. नाही, आपण म्हणताय ते खरं आहे. म्हणजे एक तर मुळामध्ये हा मेन जो रोड आहे तो आम्ही आता रुंद करतो, अलग लक्षात तो रुंद करतोय. त्याच्यावरचे आम्ही पोलसुद्धा हटवतोय. त्यामुळं गावातला जो रस्ता आहे की जेणेकरून ट्रॅफिकला जी अडचण होती ती अडचण तो व्यत्यय आम्ही दूर करण्याचा प्रयत्न हा रस्ता मोठा करून करतोय. हा भाग झाला एक. भाग नंबर 2, जे बाहेर जाणारी वाहनं आहे आणि जे लोणंदच्या किंवा इतर भागातून येणारे लोक आहेत त्यांना शहरामध्ये न येता परस्पर जर रिंग रोडची निर्मिती केली तर त्यांना आपल्या इप्सित ठिकाणी व्यवस्थित जाता येईल. याकरता रिंग रोडचा सुद्धा DPR आता फायनल करण्याचं चाललं आहे. नॅशनल हायवे या अनुषंगानं काम करते. आता माझं अधिवेशन होतं, मला त्या अधिकाऱ्यांचा फोनही आला होता म्हणजे प्रोजेक्ट डायरेक्टरांचा आणि त्यांना मी सांगितलं की अधिवेशन झालं की आपण बसू आणि एकदा लोणंदचा जो रिंग रोड आहे तो आपण एकदा त्याचा DPR बघून कसा आवश्यक आहे काय करणं आवश्यक आहे ते सगळं करून रिंग रोडचं सुद्धा भविष्यामध्ये आम्ही त्याला मान्यता घेऊ. माऊली झालेली निश्चित झाली. आता काही 2च दिवस राहिलेत, परवा दिवशी बुधवारीच आता, परंतु आता अंतिम बऱ्यापैकी स्वरूप आता सगळ्या कामांना आलेलं आहे. ज्या ठिकाणी त्यांना ड्रेनेजच्या वगैरे पाईप टाकले तिथं आता एवढे मोठे खड्डे झाले,
पण हे लोणंदच्या बाजूचे खड्डे भरलेत, पण कोकणातून बऱ्याचशा दिंड्या वगैरे येतात. नाही आता काय होतं, ते तात्पुरतं एखादी तरी- डेव्हलपमेंट किंवा एखादा रस्ता जर त्याचं काम आपल्याला जर भविष्यातली सुविधा व्यवस्थित करायची असेल तर थोडीशी असुविधा ही होतेच, आलं का लक्षात. त्यामुळं निश्चितपणानं जे खड्डे आहेत ते खड्डे भिजून घ्यायच्या सूचना मी संबंधित प्रशासन आणि संबंधित कॉन्ट्रॅक्टरला देईन. आणि आपण जे सांगताय होतेच, आपण जे सांगताय त्या पद्धतीनं आपण येणाऱ्या भाविकांची काळजी ही त्या ठिकाणी आणि दिंड्यांची काळजी ही निश्चितपणानं घेणार आहोत. आबा खरं तर आता तुम्ही सांगितलं की अंडरग्राऊंड पूल होणार आहेत, येणे जायचा रस्ता वाढतोय, त्याचबरोबर 24/7 किंवा पाणी पुरवठ्याची लाईन बी होती. या तिघांची एकत्रित बैठक घेऊन आपण जर याविषयी नियोजन केलं नाही, तर करणार मग आहे, भविष्यामध्ये करणार आहे. रस्ता होईल, परत ड्रेनेजला खणलं जाईल, पोलला खणलं जाईल. नाही, याबाबत बरोबर आहे. निश्चितपणानं या चारही विभागांची एकत्रित बैठक घेऊन, कारण हे चारही विभाग जर समन्वयानं काम केलं तर तुम्हाला जो प्रश्न उपस्थित होतोय किंवा जो प्रश्न भविष्यात निघू शकतो तो प्रश्न उपस्थित राहणार नाही याची 100% खबरदारी घेऊ. आपण पाहतात क्रांती सूर्य न्यूज सातारा. आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.